गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी, सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु एकतान धाये माझे मनू, कांक्षित होते अंतःकरणू कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचने कोणी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोणी एका श्रोते एक चित्ते. एक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी. तल्लीन झाली परियेसा तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियेसी गुरुचरित्राद्यंतेसी. स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा. सांगेन एका एक चित्ते क्वचित काळ ते स्थानी, श्री गुरु होते गौप्येणी प्रकट जाहले म्हणूनी. पुढे निघाले परियेसा वरुणा संगमसे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित. भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात, श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात. ते राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर. मनोनी राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम स्थान अत्योत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिकसे जाण, तीर्थे असती अगण्य मनोनी राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आसंगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी, पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी, शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुण. एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात, प्रयाग समान से ख्यात. अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वाससे, या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर, अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जाणी तया कृष्णा तटाकात, उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पाप दूर, औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर, पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्धवरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार,
या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुणी. काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके. जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान निके. सकळ भिष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा. आणिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या. स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गौप्य होऊन गोचरू. राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरण मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रमंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडसी. घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पाहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपीलिकादि स्थूळ जीवन समस्ता आहार पूर्वी तसे. आयुरन्नम प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्थांशी. निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासे एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी. आपुले आर्जव बर्वे बोरवटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत जाण. भोगणे आपुले आपण पुढिल्यावरी काय बोलो. आपुले दैव सतावणे पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपुले अर्जन व विचारिसी. ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारका मासी म्हणून याला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते. येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी. काढो निवेल शाखेसी टाकीती झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर
होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्रपौत्री नांदाल. ऐसा वरला धोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे. जासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैसे दैन्य बापा. कल्पवृक्षाश्रय करिता, दैन्य कैसे तया घरी. दैवे उना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळिकांसी. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लादेल इह परू. अखंड लक्ष्मी त्यांचे घरी, अष्टैश्वर्ये नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरु चरित्र विस्तार. पुढील कथामृत सार, एका श्रोते एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु.